आता? चाकू आहे तिच्या हातात. तिने स्वतःच काय बरं वाईट करून घेतलं म्हणजे? नाही 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 आई, असं असं काही होणार नाही. सावी असं काय करणार नाही. साहेब, भाऊ 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 बोलतात ना तिच्याशी. हा साहेब, भाऊ भाऊ बोला की भाऊ. नाही सावे, ए सावे, पुरी दार उघड. हे बघ, तुझे सुसुलाला लागलंय ना, आपण त्या ससुलाला औषध लावू. पुरी दार उघड, दार. सावे, हे पुरी, हे बघ तुझ्याकडे खूप खेळणी आणल्यात बाहेर. बघ तरी, दार उघड ना पुरी. अगं खूप खेळणी आणल्यात. सावे, पुरी, हे बघ सुसूला पण आणलं एक मोठा. सावे उघडदार बाळा. ससूला आवडतं ना तुला, मोठा ससूला आणलं. दार उघड पोरे. भाऊ भाऊ सांगा की सावीला. ए सावे, ए पुरी, अगं आपल्या भाऊसाठी दार नाही उघडणार बाई तू. हे दार उघडणार हे पुरी. ए सावे, इन्स्पेक्टर, तुम्ही सांगितलं ते सगळं ऐकलं मी. तुम्ही मला पाया पडायला लावलं, मी पाया पडलो. तुम्ही मला बुटं पुसायला लावले, मी बुटं पुसले. तरी सुद्धा तुम्ही सोडलं नाहीत मला. ठीक आहे, पण उद्या काही झालं ना तरी मी माझ्या सावी जवळ असेन. आणि तुम्ही कुणीच मला अडवू शकणार नाही. सावे, सावे, सावे ऐक की सावी. दार उघड पुरी. काय झालं? नाही उघडते का दरवाजा? काय करावं या पोरीचं आता? रागाच्या भरात असंच काहीतरी वेड्यासारखं वागते बघा. मला तर वेगळीच भीती वाटते. असं रागाच्या भरात तिने समजा स्वतःच्या जीवाचं काही बरं वाईट केलं म्हणजे. सावे, सावे दार उघड बघ. सावे, हे बघ दार उघड सावे. सावे उघडदार. ए बाळा दार उघड. सावे दार उघड. सावे उघडदार. सावे, बघितलत ना, एवढा आवाज देताय तुम्ही तरी दरवाजा उघडत नाहीये. मला तर भीती वाटते ही आतमध्ये. अरे बापरे. सावे, सावे,
पुरी चल बाहेर जाऊ आपण चल